शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। होय, नमो शेतकरी योजनेबाबत अखेर मोठी बातमी आलेली असून राज्यभरातील आता लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। थेट रक्कम डीबीटीच्या अंतर्गत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून पूर्ण पैसे वाटपाची अखेर तयारी झालेली आहे। होय, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एक नाही तर पूर्णपणे आता 2 हप्त्यांचं वितरण थेट डीबीटीच्या अंतर्गत केलं जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। बघा मग आता हे पैसे आज येणारी दुसरी कोणती तारीख आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। याकरिता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती याची पूर्ण रक्कम ही दिली जाणार आहे। तर चला या ठिकाणी बघा यादी पण आलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण अपडेट आता आपण पाहू। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैशाची रक्कम येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून खुशखबर आली। उशिरा का होईना निर्णय झालेला आहे, पण चांगला निर्णय झालेला आहे। कारण आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना म्हणजेच की 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये अशी प्रति शेतकरी रक्कम दिली जाणार आहे। 4-4 हजार रुपये हे कशा पद्धतीने येणार आहे तर ते डीबीटीच्या माध्यमातून बघा हे पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। डीबीटीच्या अंतर्गत ही टोटल रक्कम आता जमा होणार आहे आणि तुमच्या खात्यावरती पूर्ण 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये आणि सरकार फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वाटप सुरू करत नाही तर याबरोबर लगेच पीक विम्याची पण रक्कम तुम्हाला देण्याचं काम करत आहे। म्हणजे आता पीक विमा किती रुपये तर बघा पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 रुपये आता तुम्हाला भेटणार आहेत आणि अक्षरशः काही शेतकऱ्यांना 20 ते 25,000 रुपयांची मोठी रक्कम देण्याचा निर्णय पण सरकारने घेतलेला असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि खूप दिवसानंतर पैसे वाटपाचा हा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन डीबीटीच्या अंतर्गत सरकारने केलेलं आहे, त्यामुळे आता लाखो शेतकरी बांधव चांगले खुश झालेले आहेत आणि सर्वांना आता चांगला मोठा दिलासा मिळत आहे असं पण म्हटलं तरी हरकत नाही। बघा आता यादीकडे लक्ष द्यायचं आहे। पैसे वाटप हे पूर्णपणे होणार आहे आणि तुमच्या खात्यावरती आता पूर्ण रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत येणार असून एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहे। बघा आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे वाटपाची तयारी कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। आता त्या 14 जिल्ह्यांची यादी दाखवतो। जर तुम्हाला यादी बघायची असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणताही उशीर न होता डायरेक्ट खात्यावरती येणार आहेत। पण तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे पण ही करावी लागणार आहेत। जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत। मग आता पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची याबद्दलची पण माहिती आता आपण लगेच पाहणार आहोत। यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। बघा या ठिकाणी आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बघा या ठिकाणी पहिला टप्पा 14 जिल्हे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये प्रति शेतकरी, त्यानंतर या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 ते 22,000 रुपये मिळणार आहेत। कोणाला 18,000 रुपये रक्कम मिळेल, कोणाला 19,000 रुपये मिळेल तर कोणाला 20 ते 22,000 रुपये अशा पद्धतीचं हे पीक विमा नुकसान भरपाईचं वाटप देखील होणार आहे आणि यामध्ये लाखो शेतकरी पात्र ठरणार असून लाखो शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता मिळणार आहे। पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं असल्यामुळे शेतकरी बांधव चांगले खुश झालेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाहीये। बघा या ठिकाणी पहिला टप्पा पूर्णपणे जाहीर झालेला असून सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एक मोठी खुशखबर ही शेतकऱ्यांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की ही रक्कम काय फक्त एका हप्त्याची येणार नाही तर 2 टप्प्यामध्ये 4000 रुपये 9व्या आणि 10व्या हप्त्याचे येणार आहेत। बघा जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुम्हाला 100% जी आहे ती पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे 17
ते 22,000 रुपये किंवा कमी जास्त का होईना थोडीफार ही रक्कम पूर्णपणे 15 ते 20,000 रुपये तुमच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची तर जमा होईल आणि सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरीचे पण 4,000 रुपये येतील. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणं गरजेचं आहे. तर चला मग यादीमध्ये नेमके कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची बातमी या ठिकाणी आपण पाहूयात. आता लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही. आणि जर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्ण पैसे खात्यावरती तुमच्या येणार आहेत. बघा, डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा होणार. इथं काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी आता झालेला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला उशीर झाला हे तर सगळ्याला माहिती आहे, पण आता हप्ता मिळायला उशीर झाल्यामुळे सरकारने निर्णय घेतला की शेतकरी नाराज होतील. मग शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा एक नाही तर 2 टप्प्यात 2 हप्त्याचे 4,000 रुपये द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नाराज तुम्ही राहू नयेत याकरिता पीक विमा नुकसान भरपाईचे पण तुमच्या खात्यावरती किती रुपये 17,000 ते 22,000 रुपये पूर्ण दिले जाणार आहेत. आणि सर्व रक्कम DBTच्या अंतर्गत पूर्ण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता पण करू नका. पूर्ण पैशांचं वितरण हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हे होणार आहे. आणि सरकार पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकणार असल्यामुळे लाखो शेतकरी आता खुश झालेले आहेत. मग चला, आता हे पैसे कधीपासून वाटप होत आहेत, आज रात्रीपर्यंत येणार की उद्या सकाळपासून वाटप होणार की दुसरी कोणती तारीख आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी तुम्हाला सांगणार असून तुम्ही फक्त इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. बघा शेतकरी बांधवांनो, इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरती आता एक मेसेज नाही तर 2 मेसेज येणार आणि पीक विमा नुकसान भरपाईचा 3रा मेसेज तो वेगळाच येणार आहे. म्हणजेच आता नमो शेतकरीचे 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसानीचे 18 ते 22,000 रुपये अशी फिक्स रक्कम ही करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं, रक्कम जाहीर होत होती पण जिल्ह्यांचं नाव असलं तरी पैसे मिळायला उशीर होत होता, पण आता तसं नाहीये. पैसे जाहीर होणं की लगेच पैशांचं वाटप होणं असा मोठा धडाकेबाज निर्णय सरकारने आता घेतलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला पैसे भेटायला मिळायला उशीर होणार नाही. आता नमो शेतकरीची 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये ही 2 कामी केली की लगेच येतील आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे आता 17 ते 22,000 रुपये पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा होतील. तुमच्या बँक खात्यात जमा झाले म्हणून तुम्हाला मोबाईलवरती पण मेसेज येईल की आपल्या बँकेच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता जमा झालेला आहे, पीक विमा जमा झालेला आहे, हे लगेच तुम्हाला कळणार आहे. मग चला, आता हे पैसे नेमके कशा पद्धतीत आणि नेमक्या कोणत्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत याबद्दलची माहिती आपण बघूयात. आता यादीत नेमके कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे भेटणार आहेत याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहूयात. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकं कशा पद्धतीने हे पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर चला, या ठिकाणी आता संपूर्ण आपण जिल्ह्यांची यादी बघूयात. तर बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला 4 विभागातील जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी बघायला मिळत आहेत. जर कोणी आता मराठवाडा विभागातील असेल तर तुमच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे नुकसान भरपाईच्या पैशासंदर्भात. जर कोणी कोकणातील शेतकरी असेल तर पीक विम्याबाबत त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे. त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 22,000 रुपये प्रति शेतकरी दिले जाणार आहेत. म्हणजे एका शेतकऱ्याला 22,000 आणि नमो शेतकरीचे पैसे तर येणारच आहेत. पण बघा, 4 विभागाच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पण असणं गरजेचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी हे पैसे तुम्हाला मिळतील. मग चला, कोणत्या विभागातील किती जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीत हे पैशांचं वाटप होणार आहे याबद्दलची संपूर्ण आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. आणि सर्वात आधी आपण काय करूयात, एकदा पीक विमा नेमका कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहू. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे केव्हा वाटप होणार आहेत, पुढच्या 5 ते 6 तासामध्ये पैसे वाटप नमो शेतकरीचं सुरू होणार आहे का, की उद्यापासून वाटप सुरू होणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे याबद्दलची पण माहिती पुढे आपण पाहणार आहोत. एक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, कारण पीक विम्याची माहिती पाहणं पण गरजेचं आहे. कारण तुमच्या पण खात्यात आता पीक विम्याचे पैसे येऊ शकतात. पीक विमा नाही आला तर नुकसान भरपाई का होईना आता तुमच्या खात्यावरती येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची आता गरज पडणार नाही. मग चला, सर्वात आधी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे 22,000 रुपये येणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी आता नावं सांगतो.
बघा या ठिकाणी आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून अखेर घोषणा झाली. आता या ठिकाणी बघा पहिला जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यासाठी खुशखबर आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा पूर्ण पैसे येणार आहेत. 17,000 शेतकऱ्यांना तर खुशखबर मिळणारच आहे. रायगडमध्ये 20,28,00,000 रुपये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत आणि प्रति शेतकरी कोणाला 17,000 रुपये मिळतील, कोणाला 20,000 रुपये, कोणाच्या खात्यावरती 13,000 रुपये जमा होतील, कोणाच्या खात्यावरती 15,000 रुपये येतील, तर काहींना अक्षरशः 22,000 ते 23,000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. आणि यामध्ये रायगड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांचं नाव आता आपल्याला बघायला मिळत आहे. जर कोणी रायगड जिल्ह्यातील असेल तर या ठिकाणी आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. आणि बघा आता याच जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे पण सर्वात आधी जमा होणार आहेत आणि 10व्या हप्त्याचे पण 2,000 रुपये असे टोटल नमो शेतकरीचे 4,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू केलं जाणार आहे. मग चला आणखीन कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सर्वात आधी सुरू केलं जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजून जाईल. यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. या शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे दिले जाणार आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10 कोटी नाही, 40 कोटी नाही, 50 कोटी नाही, तर अक्षरशः 98,45,00,000 रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाईचा जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे. आणि पूर्ण रक्कम या शेतकऱ्यांना भेटणार असून 52,628 शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसानीचं हे वाटप केलं जाणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति शेतकरी 16,000 रुपये, प्रति शेतकरी काहींना या ठिकाणी 21,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे. आणि नमो शेतकरीचे पण 9व्या आणि 10व्या हप्त्याचे हे किती रुपये 4,000 रुपये व्हायले, ही पण रक्कम या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा केली जाणार आहे. बघा ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे. आणि बघा एक महत्त्वाची बातमी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कंपन्या ज्या आहेत ती मान्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता त्याही ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार असून शेतकरी वर्ग आता चांगलाच खुश होणार आहे. मग चला या ठिकाणी किती रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कशा पद्धतीने आधी नेमका कधीपासून वाटप सुरू होत आहे ते पण सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे 4,000 रुपये तुम्हाला जर यावेळेस पाहिजे असतील तर ही 2 कामे करा. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटायचे नाहीत आणि पीक विमा तर भेटायचा नाहीच. मग चला कोणती 2 कामे करायची ते पण पाहूयात आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जाणार आहेत ती पण माहिती आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे अपडेट आपल्याला समोर आल्याचं दिसून येत आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन अखेर करण्यात आलेलं असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम लाखो शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आतापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. प्रति शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा डीबीटीच्या अंतर्गत 2 टप्प्यांमध्ये वितरित केला जाणार असून बळीराजाला दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारची आता झालेली आहे. एवढंच नाही तर पीक विमा यानंतर नुकसान भरपाईची रक्कम पूर्णपणे वाटपाला मान्यता मिळाली असून महाराष्ट्रभरातील शेतकरी खुश झालेले आहेत. बघा आता या ठिकाणी हे पैसे तर मिळणार आहेत पण महत्त्वाची 2 कामे करायची आहेत. बघा पहिलं काम करायचं आहे आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे. जर हे केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट लवकर करा. आणि त्यातील अजून महत्त्वाचं म्हणजे EKYC संदर्भातील बघा EKYC जर केलेली नसेल तर करून घ्यावी लागेल. EKYC ज्यांनी केलेली नाही त्यांच्या खात्यावरती कोणतेही पैसे जमा होणार नाहीत, त्यांना नमो शेतकरीचा पण हप्ता भेटणार नाही आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे भेटणार नाहीत. ही पण गोष्ट लक्षात घ्यावी. त्यामुळे जर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर एवढं करून घ्यायचं आहे. मग चला हप्ता वाटप कधी होत आहे आणि पीक विम्याचे पैसे कधीपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि नमो शेतकरीचा हप्ता आपल्या खात्यावरती नेमका कधी येणार आहे तर चला ती माहिती आपण पाहूयात.
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी ती माहिती आता तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो. महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाला अखेर मान्यता मिळताच शेतकरी बांधव खुश झालेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत या सर्व रकमेचं वितरण हे पूर्णपणे केलं जाणार असल्याने शेतकरी राजा आता चांगलाच खुश झालेला आहे. आणि ही सर्वात मोठी आत्तापर्यंतची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बघा, आता मग ही पीक विम्याचे पैसे आता कोणत्याही क्षणी 2 ते 3 दिवसांमध्ये वाटपाला सुरुवात होईल किंवा काही ठिकाणी मिळाले पण आहेत, पण ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण रक्कम ही पीक विम्याची मिळेल आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत येणार आहे. तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपासंदर्भातील अधिकृत तारीख सरकारने जाहीर केलेली नाही, पण आता आलेल्या अंदाजित सूत्रांकडून माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता काळजी करण्याची गरज नाहीये. लवकरच आता हप्ता येऊ शकतो, कारण सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा, अशा पद्धतीची अपडेट आहे. पैसे वाटप खात्यावरती यायला सुरुवात झाली की लगेच आपण महत्त्वाचा मेसेज या चॅनलवरती देण्याचं काम करू. तोपर्यंत धन्यवाद.